कर्नाटक सरकारच्या वतीने बेळगाव महानगरपालिका कन्नड सक्ती आज सुरू करण्यात आलेली आहे आणि कन्नड बेळगावमध्ये सगळे दुकानचे बोर्ड जे आहेत त्या ठिकाणी कन्नडमध्ये करण्यात आलेले नाही। तुम्ही बघू शकता आज मी महानगरपालिकेमध्ये आहे। महानगरपालिकेचे बोर्ड सुद्धा तुम्ही कन्नडमध्येच लिहिण्यात आलेले आहेत आणि गाडीचे वाहनांचे जे बोर्ड आहेत ते पण कन्नडमध्ये जे महापौर उपमहापौरांचे गाडीचे व्हेकल आहे का त्या गाडीचे बोर्ड सुद्धा कन्नडमध्ये लिहिण्यात आलेले आहेत। आणि बेळगाव असा एक ठिकाण आहे की या ठिकाणी कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा आहे तीन राज्यांची बाउंड्री अशी हा बेळगाव या ठिकाणी मराठी प्रमाणामध्ये जे बोललं जातं या ठिकाणी आणि जास्तीत जास्त मराठी बोर्ड आणि कन्नड बोर्ड आहेत तरीसुद्धा कर्नाटक सरकारने मराठी माणसाला ढवळण्याचं काम करून कन्नड शक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि आज तुम्ही बघू शकता की महापौर उपमहापौरचे बोर्डसुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत आणि सगळे बोर्ड जे आहेत दुकानचे कन्नड शक्ती आंदोलन सुरूच आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सुद्धा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि आज महानगरपालिकेमध्ये कन्नड शक्ती कंपल्सरी करण्यात आलेली आहे। विश्वनाथ दगडूरकर, TV9 मराठी, बेळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।